Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण MHT-CET नर्सिंग याचे काही MCQs डिस्कस करणार आहोत ऑन द टॉपिक दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण MCQs नर्सिंगचे डिस्कस करत आहोत ते 2026 या पॉइंट ऑफ व्ह्यू नी इम्पॉर्टंट आहेत. तर आज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा MCQ सेशन पार्ट 1 आहे. तर सेशन एंड पर्यंत नक्की बघा आणि जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला ग्लोबल ऑनलाइन नीटला सबस्क्राइब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाइन नीट या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला MHT-CET नर्सिंग 2026 या बाबतीतील सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन ने आपल्यासाठी MHT-CET नर्सिंग, फार्मसी, MHT-CET PCM, JEE, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस लाइव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज अँड पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करतो. विद्यार्थी मित्रांनो, या लाइव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला एज्युकेटरशी डायरेक्टली कनेक्ट होता येतं, कारण आपण विद्यार्थ्यांचा आणि एज्युकेटरचा एक व्हॉट्सअप ग्रुप करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे डाउट्स असतील ते एज्युकेटरशी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सॉल्व्ह करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपले 2026 साठीचे बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे. आपली MHT-CET नर्सिंग साठीची 28 जुलै पासून बॅच स्टार्ट झालेली आहे. एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्स साठीची कॉम्बो फीज आहे ₹10,000 आणि जर तुम्ही सिंगल कोर्स साठी बघत असाल तर त्यासाठी फी आहे ₹5,000. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाइन ऍपच्या माध्यमातून देखील या कोर्सला ऍक्सेस करू शकता. सो लेट्स बिगिन विथ द सेशन स्टुडंट्स. आपण सगळ्यात पहिले आता आपला पहिला MCQ बघणार आहोत, दॅट इज फ्रॉम द क्रेनियल नर्व फाइंड द ऑड मॅन आउट. क्वेश्चन कळला का विद्यार्थी मित्रांनो? सी, तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा पण आपल्याला क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन असेल तर आपल्याला क्वेश्चन दोनदा वाचायचा आहे. फ्रॉम द क्रेनियल नर्व फाइंड द ऑड मॅन आउट. आपल्याला ऑड पेअर फाउंड आउट करायची आहे, राईट. हा क्वेश्चन MHT-CET 2014 मध्ये विचारला गेला होता. येस, तर ऑप्शन्स काय काय दिलेत आपल्याला? ऑप्टिक, ऑल्फॅक्टरी, ऑक्युलोमोटर, ऑडिटरी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर ऑप्टिक, ऑल्फॅक्टरी आणि ऑडिटरी, दॅट इज ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर डी, दीज आर रिलेटेड टू सेन्सेस. ऑप्टिक कशाशी रिलेटेड आहे? हे कशाने रिलेटेड आहे? सेन्सेसनी. येस, दीज नर्व्स आर असोसिएटेड टू सेन्सेस. ऑप्टिक इज फॉर आईज, olfactory is for smell, right, आणि auditory is for hearing, right. The odd man out काय राहिला? Option number C, that is oculomotor. So your right answer for this question is option number C, that is oculomotor. Is it clear students? Moving forward to the next MCQ. Which one of the following is a motor nerve? आता motor nerve विचारले गेलेली आहे. हा क्वेश्चन MHT-CET 2005 मध्ये विचारला गेला होता. जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर स्पायनल ॲसेसरी, ट्रायजेमिनल, फेशियल, वॅगस या सगळ्यापैकी मोटर नर्व कुठली आहे? सो द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज स्पायनल ॲसेसरी. येस, these all are not the motor nerves. फेशियल नर्व्स मोटर नसतात, ट्रायजेमिनल नसतात, वॅगस नसतात. सो ऑप्शन नंबर ए, that is spinal accessory is your right answer. Next, which part of the brain controls gait, posture, balance and equilibrium? आता कुठला पार्ट जो आहे ब्रेन मधला जो हे सगळं कंट्रोल करतो, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतो? तर हा क्वेश्चन MHT-CET 2006 मध्ये विचारला गेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर इथे ऑप्शन्स आपल्याला दिलेत: सेरेब्रम, मेसोसेफेलॉन, सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा, राईट. तर काय ह्याचा करेक्ट आन्सर? व्हॉट इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन?
cerebrum, mesocephalon, cerebellum and medulla oblongata. These are all the parts of the brain, but हे particular activity कोण control करते ते त्यांनी विचारलेला आहे. So option number C, that is cerebellum, is the right answer, because the cerebellum controls gait, posture, balance and equilibrium in the brain. Okay, so option number C is your right answer. Next, a milk ejecting hormone from the following is. आता milk ejecting hormone कुठला आहे हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. हा MHT CET 2006 मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. So options here are prolactin, growth hormone, oxytocin, vasopressin. राईट. तर आता आपण इथे बघितलं तर ऑप्शन नंबर बी, ग्रोथ हार्मोनचं काम आहे का मिल्क इजेक्टिंग हार्मोन मध्ये? नो. वॅसोप्रेसिनचं काम आहे का? नो. वॅसोप्रेसिन कशासाठी यूज होतं? इट इज यूज फॉर डायलेशन इन द आर्टरीज. राईट. काय काम आहे वॅसोप्रेसिनचं? ते डायलेशनचं काम करतं इन द आर्टरीज. आता कन्फ्युजन कशात आहे? प्रोलॅक्टिन आणि ऑक्झोटॉक्सिन, कारण हे दोन्ही मिल्क रिलेटेड हॉर्मोन्स आहेत. Is it clear, students? Prolactin and oxytocin is milk related hormone. तर लक्षात ठेवा, oxytocin असेल तर it is a milk producing hormone. काय म्हणले oxytocin ला? Milk producing hormone. And prolactin is called as milk ejecting hormone. Is it clear, students? So your right answer for this question is option number A, that is prolactin, which is the milk ejecting hormone. लक्षात ठेवा हे. Next, occipital lobe contains center for. आता occipital lobe कशाचा सेंटर आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. So options here are vision, smell, taste and hearing. This question was asked in the year 2007, right? So the right answer for this question is vision. Occipital lobe कुठे present है? Vision, that is for eyes. It contains center for eyes, right? Vision. Next, dash is present in the ventricles of the brain. Brain के ventricles में क्या present होता है? ये question है और this question was asked in the year 2009. So options here are blood, CSF is called as cerebrospinal fluid, lymph and saliva. Blood आहे का present brain मध्ये? CSF, lymph या saliva. They have asked in the ventricles of the brain. Remember, त्यांनी question काय विचारलाय? Ventricles. So your right answer for this question is CSF, that is cerebrospinal fluid is present in the ventricles of the brain, right? Next, the depolarization of nerve membrane takes place through influx of dash ins, right? कशाचा influx नी depolarization होतं? So your options are calcium, potassium, sodium and magnesium. Depolarization कशाने होतं? तो obviously it happens with sodium, right? Na plus ions नी आपलं depolarization होतं, right? This is the plus आणि minus and the depolarization reagent is Na plus. Okay, so this question was asked in the year 2014. Moving forward to the next question, the diurnal rhythms are regulated by. आता diurnal rhythms कशाने regulated होतात? Here options are adrenaline, melatonin, serotonin and vasopressin. Right? The melatonin is secreted when the light is not reflected on the retina and we feel sleepy. Right? So option for right answer for this question is melatonin. Melatonin ने काय होतं? Diurnal rhythms are regulated by melatonin because melatonin जेव्हा secrete होतं, काय होतं? Light is not reflected on the retina of the eye आणि automatically आपल्याला झोप यायला लागते. And this question was asked in the year 2014. Clear, students? Next, the largest endocrine gland in the human body is.
राईट. इम्पॉर्टंट क्वेश्चन, याच्यावर एक तरी सीईटी मध्ये क्वेश्चन येतो. लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड कुठला आहे? हा क्वेश्चन 2014 मध्ये विचारला गेला होता. राईट. सो which is the largest endocrine gland? It is the thyroid gland. Yes, adrenal gland is present near kidney and thyroid gland काय असतो? Largest endocrine gland. A rough diagram, right? जर आपण बघितलं so इथे this is nothing but the thyroid gland and thyroid gland च्या above काय located आहे? It is the parathyroid gland. Clear students? So the largest endocrine gland in the human body is thyroid gland. Remember this question. Next, serotonin and melatonin are secreted by hormones secreted by. आता serotonin and melatonin कोण secrete करतं? This question was asked in the 2015. So it is secreted by pineal body. Pineal body काय करते? हे दोन्ही hormones secrete करते, that is serotonin and melatonin. Is it clear students? So हे सगळे MCQs आज आपण डिस्कस केले आणि इवन आजच्या MCQ सेशन मध्ये I have mentioned की कुठला MCQ कधी विचारला गेला होता. So I hope this session is clear to you. Students, ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी MHT CET नर्सिंग, फार्मसी, MHT CET PCM, JEE, नीट अशा सगळ्या एक्झाम साठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. ऑलरेडी आपले MHT CET नर्सिंग साठीची बॅच 28 जुलै पासून चालू झाली आहे फॉर द अकॅडमिक इयर 2026. एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते. विद्यार्थी मित्रांनो, या कोर्स मध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज अँड पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे, ज्याच्यात तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मध्ये एड्युकेटरशी लाईव्हली कनेक्ट होता येईल. कारण आपण विद्यार्थ्यांचा आणि एड्युकेटरचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून विद्यार्थी त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एड्युकेटरशी कनेक्ट होऊ शकतो आणि त्याचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्ससाठी तुमची फी आहे ₹10,000 फॉर द कॉम्बो कोर्स आणि जर तुम्ही सिंगल कोर्स साठी बघत असाल तर ₹5,000. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया की ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून तुम्हाला कशा प्रकारे एक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जायचंय आणि ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचंय. जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन असं सर्च कराल, तुम्हाला जीचा आयकन दिसेल. जीचा आयकन म्हणजे ग्लोबल ऑनलाईनचा आयकन आहे. हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला स्वतःला नाव आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचं आहे. एकदा तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. जेव्हा तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल, तुम्हाला स्टोर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. तुम्हाला वरती सर्च बार दिसेल, जिथे तुम्हाला तुमच्या कोर्स बद्दल सर्च करायचंय. जर तुम्ही नर्सिंग साठी बघत असाल तर नर्सिंग सर्च करा, कॉम्बो कोर्स साठी बघत असाल तर कॉम्बो सर्च करा, फार्मसी साठी बघत असाल तर फार्मसी सर्च करा. तर त्या प्रकारे तुम्हाला तिथे कोर्स विजिबल होणार आहे. तर अशा पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही कोर्सेसला एक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर माझ्या लेक्चरला लाईक करा आणि जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MHT CET नर्सिंग 2026 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना फ्युचर प्रिपरेशनसाठी हेल्प होईल. थँक्यू स्टुडंट्स.